अश्रूंच्या साक्षीने घडलेले स्वप्न, शाळेच्या त्या जुन्या बाकांवर बसलेली एक लहानशी मूर्ती, डोळ्यांत दाटलेले अश्रू, ओठांवर न बोललेली वेदना आणि मनात सतत घर करणारा एकच विचार, हे आयुष्य कधी बदलेल? कोणी मित्र नवीन वह्या घेऊन यायचा, तर कुणाला नवे कपडे घालून शाळेत येण्याचा आनंद असायचा. पण काहींच्या वाट्याला मात्र फाटकी दप्तरं, उपाशीपोटीची सकाळ आणि मनगटावर कोरलेला संघर्षाचाच खुणा असायच्या. त्या मुलाने कधी विचार केला नव्हता की शाळेच्या दारात उभा राहून दुसऱ्या मुलांच्या आनंदावर हळहळणारा तो, एक दिवस स्वतःच्या यशाचा झेंडा फडकवेल. कोणाला माहीत होतं, नवे बूट नसल्याने फाटक्या चपलांनी मैदानावर धावणारा तो विद्यार्थी, एक दिवस मोठ्या गाड्यांतून फिरेल? कोण सांगू शकतं, की नव्या वहीसाठी आईला हट्ट करू न शकणारा तो मुलगा, एक दिवस हजारो मुलांना मोफत पुस्तके पुरवेल? लहान असताना मिळणाऱ्या गोष्टींचे अप्रूप असते, पण न मिळणाऱ्या गोष्टींचे दुःख असह्य असते. घरची परिस्थिती हलाखीची असली की लहानशा गोष्टींसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. काही जणांसाठी अभ्यास म्हणजे केवळ परीक्षा पास होण्यासाठीच असतो, पण काहींसाठी तो जीवनाचा शेवटचा आधार असतो. त्या दिवशी त्याचा गणवेश घाण झाला होता. पावसाच्या पाण्यात भिजलेली वही सुकवण्यासाठी त्याने उन्हात ठेवली होती. वर्गात गुरुजींनी विचारले, तुझी वही कुठे आहे? तो शांत राहिला. डोळ्यांत अश्रू जमा झाले, पण शब्द निघाले नाहीत. कारण त्याला माहीत होतं, परिस्थिती समजून घेणारे कमी असतात आणि दोष देणारे जास्त. त्याने मनाशी ठरवलं, आज परिस्थिती मला हसते, पण एक दिवस मी इतकं मोठं होईन की ही परिस्थिती माझ्या पुढे झुकेल. त्या विचाराने तो जिद्दीने अभ्यासाला लागला. दिवे नसले म्हणून त्याने चंद्राच्या प्रकाशात अभ्यास केला. शाळेतील डब्यात अर्धी भाकरी असली तरी ज्ञानाच्या पंक्तीला कधी कमी पडला नाही. तेच हात जे कधी काळी गहाण टाकलेल्या वह्या उलटायचे, तेच हात एक दिवस मोठ्या कंपनीची फाईल्स फिरवू लागले. जे पाय चप्पल नसल्याने रस्त्यांवर फोडे होऊन चालायचे, तेच पाय आज गगनचुंबी इमारतींमध्ये अभिमानाने फिरतात. तेच डोळे, जे कधी परिस्थितीमुळे अश्रूंनी ओले व्हायचे, तेच आज आनंदाने हसतात. आणि आज तोच गरीब विद्यार्थी यशाच्या शिखरावर उभा आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तीच शाळा, जिथे कधी काळी त्याने उपाशी पोटी तास घालवले, आज तिथे तो मुलांना मदत करतोय. एकेकाळी जेव्हा तो रडायचा, तेव्हा कोणी विचारले नाही, पण आज त्याच्या यशाची कहाणी ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी असते.